पंचगंगा नदी वाचवा, 15 दिवसात प्रदूषण थांबवा, अन्यथा पाणी अडवण्याचा आंदोलकांचा इशारा। पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रांत कार्यालयात झालेली बैठक तणावपूर्ण वातावरणात पार पडली। नदी काठावरील नागरिकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर आंदोलकांनी प्रशासनाला जाब विचारत आक्रमक भूमिका घेतली। तब्बल 3 तास चाललेल्या या बैठकीत आंदोलक आणि प्रोसेस मालकांमध्ये अनेकदा जोरदार वादावादी झाली। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी परिस्थिती संयमाने हाताळत येत्या 15 दिवसात कोणत्याही परिस्थितीत काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत प्रदूषित पाणी जाणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले। प्रोसेस मालक आणि इचलकरंजी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पाटबंधारे विभागाने कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी बजावले। आंदोलकांच्या वतीने धनाजी चुडमुंगे यांनी नागरिकांच्या भावना तीव्र शब्दांत मांडल्या। नदी आमच्यासाठी जीवनरेखा आहे, ती विषारी करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे सांगत त्यांनी प्रशासनाला 5 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत दिली। जर त्या तारखेपर्यंत काळ्या ओढ्यातून येणारे प्रदूषित पाणी बंद झाले नाही तर 6 एप्रिल रोजी ओढ्यावर बांध घालून पाणी अडवू, असा थेट इशारा त्यांनी दिला। बैठकीदरम्यान अनेक वेळा वातावरण तापले असले तरी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवली। मात्र आंदोलकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की कोणत्याही परिस्थितीत पंचगंगा नदीत प्रदूषित पाणी खपवून घेतले जाणार नाही। या बैठकीस प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, इचलकरंजी महापालिका, पाटबंधारे विभाग, शिरोळ तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता प्रशासन प्रत्यक्षात उपाययोजना करतात की पुन्हा आश्वासनांवरच वेळ जातो, याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे। पंचगंगा प्रदूषणाच्या संदर्भात आता प्रांत कार्यालयामध्ये बैठक झाली। यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांची संयुक्त बैठक होऊन आणि प्रोसेसचे मालक यामध्ये प्रांत साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आणि प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आम्ही आंदोलकांच्या वतीनं आता प्रांत साहेबांना आम्ही शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि 5 तारखेपर्यंत ह्या नदीपात्रामध्ये पंचगंगा नदीमध्ये कुणाच्याही प्रोसेसचा असेल, नगरपालिकेचा असेल किंवा खाजगी कोणाचं सांडपाणी किंवा प्रदूषित पाणी आहे हे 5 तारखेपर्यंत पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे, अन्यथा आम्ही नागरिकांच्या वतीनं या कृष्णाकाठच्या नागरिकांच्या मधून आम्ही पंचगंगा नदीमध्ये मिसळणारं सगळं प्रदूषित पाणी हे काळा ओढा असेल किंवा लक्ष्मी ओढा असेल हे सगळं बंद करून आम्ही प्रशासनाला हे एक दाखवून देणार आहे। म्हणून आम्ही आता त्यांना इथे इशारा दिलेला आहे। आमची या प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे, 5 तारखेची वाट न बघता उद्या 5 एप्रिल उद्यापासून हे प्रदूषित पाणी खरं तर बंद व्हायला पाहिजे। 5 तारखेपर्यंत आम्ही जरी अल्टिमेटम दिला असला तरी उद्यापासून हे नदीमध्ये मिसळणारं पंचगंगेचं प्रदूषित पाणी हे थांबलं पाहिजे, अशी आमची या सगळ्यांना विनंती केली। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन